जालना जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर बदनापूर तालुक्यामध्ये सर्वदूर हा पाऊस दमदार स्वरूपात झाल्याचं चित्र खरं तर पाहायला मिळतंय। एका शेतामध्ये सध्या मी उभा आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी बांधव पावसाच्या प्रतीक्षेत होते, मात्र पाऊस काही येत नव्हता। त्यामुळे शेतकऱ्यांनी कोरडवाहूमध्ये जी काही पिकं लागवड केलेली होती ती धोक्यात आलेली होती। मात्र अखेर मध्यरात्रीपासून या पावसाला सुरुवात झाली तर सकाळपर्यंत हा पाऊस जो आहे तो दमदार स्वरूपात पडला असल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहू शकत असाल तर हे आपल्या शेजारचं शेत आहे आणि याच शेतामध्ये आता पाऊस पडल्यामुळे हे जे शेतकरी बांधव आहेत ते आता लागवड करताना असं आपल्याला पाहायला मिळेल, तशी लगबग देखील आता सुरू झालेली आहे। मध्यरात्री झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी बांधवांमध्ये आता आनंदाचं वातावरण खरं तर पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की बदनापूर तालुक्यातलंच हे एका शेतातलं चित्र आहे। पूर्ण जमीन जी आहे ती ओली झालेली आहे आणि दमदार स्वरूपाचा पाऊस खरं तर बदनापूर तालुक्यामध्ये सर्वदूर मध्यरात्रीपासूनच सुरू झालेला होता। अगदी काही वेळापूर्वीच हा पाऊस जो आहे तो पूर्णपणे उघडल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की पहिल्यांदाच इतका दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी बांधव देखील आता खुश झालेले आहे, कारण आता लागवडी देखील शेतकरी बांधवांनी आपण पाहू शकतो की सुरू केलेले आहे। त्यामुळे हवामान विभागाने काल जालना जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला होता, त्यानुसार आज देखील हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला पूर्ण येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आज देखील जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आता कुठेतरी आनंदाचं वातावरण खरं तर पाहायला मिळतंय। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।